नमस्कार. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी एक खूप मोठी संधी चालून आली आहे. हो, आपण बोलतोय नुकत्याच मंजूर झालेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल. ही योजना खरंच एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. कशी? चला तर याबद्दल अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. बरं, कधी विचार केलाय की स्वतःचा एक दुग्ध व्यवसाय असावा? अनेकांचं हे स्वप्न असतं, बरोबर? मग ही योजना खास त्यासाठीच, म्हणजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे. कारण बघा, ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर एक संपूर्ण मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मग ही योजना नक्की आहे तरी काय? याला एक छत्री योजना म्हटलंय. याचा अर्थ काय? सोपं आहे. राज्यात आणि जिल्ह्यात ज्या काही लहान-सहान योजना सुरू होत्या ना, त्या सगळ्यांना एकत्र आणलंय. आणि नसते एकत्र नाही आणलं, तर त्यात चांगल्या सुधारणा करून एक मोठी, जास्त प्रभावी योजना तयार केली आहे. आता ऐका, ह्या योजनेत फक्त जनावरं नाही मिळत. नाही, हे एक कम्प्लीट बिझनेस पॅकेज आहे. म्हणजे विचार करा, आपल्याला मिळतायत 5 दुधाळ जनावरं, त्यांच्यासाठी एक मॉडर्न गोठा, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन, सगळे लागणारी उपकरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं 3 वर्षांचा विमा. म्हणजे सगळी तयारी सरकारनेच करून दिलीये. व्यवसायाची एकदम परफेक्ट सुरुवात, नाही का? ओके, आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल, ह्या योजनेसाठी अर्ज नक्की करू कोण शकतं, बरोबर? चला, मग आपण पात्रतेचे जे काही निकष आहेत ना, ते अगदी व्यवस्थित सविस्तरपणे समजून घेऊया. ह्या योजनेची सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे ही सगळ्यांसाठी आहे. म्हणजे प्रवर्ग कुठलाही असो, SC, ST, OBC, अगदी खुला प्रवर्ग सुद्धा, सगळेजण अर्ज करू शकतात. एवढंच नाही, अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट आणि ज्यांना वनहक्क मिळालाय ते लाभार्थी, या सगळ्यांसाठी ही संधी उपलब्ध आहे. पण समजा अर्ज खूप जास्त आले, मग निवड कशी होणार? तर त्यासाठी एक प्राधान्यक्रम ठरवलाय. म्हणजे सगळ्यात आधी संधी मिळेल अत्यल्प भूधारकांना, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे. त्यांच्यानंतर नंबर लागेल अल्पभूधारकांचा, म्हणजे ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टर जमीन आहे. आणि मग येतील वनहक्कधारक. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गटांमध्ये जे महिला बचत गट असतील त्यांनाही प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे, पण यासाठी 2 मुख्य अटी आहेत, त्या पूर्ण कराव्याच लागतील. पहिली अट, अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची कमीत कमी 1 एकर जमीन हवी. स्वतःची नसेल तर किमान 5 वर्षांचा भाडे करार केलेला असला पाहिजे. आणि दुसरी अट, पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेतल्याचं सर्टिफिकेट हवं. चला, आता जरा पैसा पाण्याचं बोलूया, कारण ते महत्त्वाचं आहे. या पूर्ण प्रोजेक्टसाठी एकूण खर्च किती येतो आणि त्यापैकी सरकार किती पैसे देणार आहे, म्हणजे अनुदान किती मिळणार आहे, हे आकडे आता आपण समजून घेऊया. तर या संपूर्ण प्रोजेक्टसाठी जो अंदाजे खर्च आहे तो आहे 11,35,180 रुपये. हो, आणि लक्षात ठेवा, या रकमेत सगळं आलं, जनावरं, त्यांचा गोठा, सगळी उपकरणं आणि विमा सुद्धा. आता हा जो खर्च आहे तो नेमका कशावर किती होतोय ते पाहू. इथे बघा, जवळजवळ अर्धा खर्च म्हणजे 49% हा थेट 5 जनावरं आणि त्यांच्या विम्यासाठी आहे. त्यानंतर 26% खर्च गोठ्याच्या बांधकामावर आणि उरलेले 25% उपकरणांवर होणार आहे. आणि आता येतो या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग, तो म्हणजे सबसिडी, अर्थात अनुदान. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण खर्चाच्या तब्बल 50% अनुदान आहे. आणि ऐका, अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तर सरकार थेट 75% खर्च उचलणार आहे. विचार करा, किती मोठी मदत आहे ही. याचाच अर्थ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वसाधारण प्रवर्गातल्या लाभार्थ्याला स्वतःचे साधारणपणे 5.5 लाख रुपये उभे करायचे आहेत. या उलट SC/ST प्रवर्गातल्या लाभार्थ्याला फक्त 2.5 लाख रुपये स्वतःचे टाकावे लागतील. म्हणजे भार खूपच कमी होतो. बरं, आता सगळं कळलं, पण अर्ज करायचा म्हणजे कागदपत्र आलीच. तर आता बघूया की आपल्याला नक्की कोणती कागदपत्र तयार ठेवायची आहेत. कागदपत्रांची यादी जरा नीट पाहून घ्या, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. आपल्याला काय काय लागेल? जमिनीचा 7/12 उतारा, जमीन भाड्याने घेतली असेल तर तो करार, वनहक्क प्रमाणपत्र असेल तर ते, पशुपालनाचं ट्रेनिंग सर्टिफिकेट, आणि समजा सर्टिफिकेट नसेल तर 2 वर्ष दूध विकल्याचा पुरावा सुद्धा चालेल. याशिवाय दिव्यांग असाल तर UDID सर्टिफिकेट आणि बचत गटाचे सदस्य असाल तर त्याचं प्रमाणपत्र.
ठीक आहे, कागदपत्र तयार झाली. आता पुढचा प्रश्न. अर्ज कसा करायचा आणि निवड कशी होणार? चला, ही सगळी प्रोसेस आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. पहिलं म्हणजे सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. आपल्याला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. मग काय होईल? आपले अर्ज तपासले जातील. जर अर्ज खूप जास्त आले तर मग लॉटरी काढली जाईल आणि यातूनच अंतिम लाभार्थ्यांची निवड होईल आणि त्यांना तसं कळवलं जाईल. आता अनुदानाचे पैसे कसे मिळणार हेही समजून घ्या. ते एकदम मिळणार नाहीत, तर 2 टप्प्यांत मिळतील. पहिला 50% हप्ता आपल्याला तेव्हा मिळेल जेव्हा आपण गोठा बांधून उपकरणं खरेदी कराल. आणि मग उरलेला 50% दुसरा हप्ता जनावरं खरेदी केल्यावर थेट आपल्या खात्यात जमा होईल. एक गोष्ट मात्र अगदी डोक्यात पक्की ठेवा, ही खूप महत्वाची अट आहे. एका कुटुंबातून म्हणजे एका रेशन कार्डवर फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि दुसरी गोष्ट, अर्ज करणाऱ्या व्यक्तीने याआधी केंद्र किंवा राज्याच्या अशा कुठल्याही योजनेचा फायदा घेतलेला नसावा. तर मग आता पुढे काय? तर या नवीन आर्थिक वर्षासाठीचे अर्ज लवकरच पशुसंवर्धन विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर सुरू होतील. त्यामुळे आतापासूनच सगळी कागदपत्र तयार ठेवा. आणि हो, तयारीला लागा. तर मग सांगा, आपल्या आयुष्यात, आपल्या व्यवसायात एक मोठं सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण तयार आहात का? यावर नक्की विचार करा आणि तयारीला लागा.